नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील ही दुसरी पौर्णिमा आहे, म्हणजे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला अतिशय खास योग जुळून येत आहे आणि त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. कॅलेंडरनुसार ही माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे आणि या दिवशी आपल्याला घरातील काही गोष्टी करायच्या आहे, काही सेवा करायची आहे, काही उपाय करायचे आहे. या पौर्णिमेला अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी बघा, ही माघ पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा, पूजा, आराधना ही जास्तीत जास्त आपल्याला करायची आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर बघा काय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सत्यनारायण पौर्णिमेचं सत्यनारायण हे कधी करायचं हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण ही पौर्णिमा तिथी 23 तारखेला दुपारी चालू होत आहे आणि 24 तारखेला दुपारी समाप्त होत आहे. तर या विषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. माघ पौर्णिमा ही 23 तारखेला शुक्रवारी दुपारी 3:34 चालू होत आहे आणि ही शनिवारी 24 तारखेला सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यामुळे बघा, आपण ही पौर्णिमा उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारी रोजी साजरी करणार आहोत. या दिवशी शनिवार आहे, कारण ही तिथी सूर्याने बघितलेली आहे. त्यामुळे 24 तारखेला आपल्याला या पौर्णिमेचा उपवास हा धरायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला जर का सत्यनारायण पूजा करायची असेल तर ती तुम्ही शुक्रवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये करू शकतात. कारण ही पौर्णिमा शुक्रवारी दुपारी लागत आहे आणि आपण सत्यनारायण पूजा जी करतो ती प्रदोष काळामध्ये चंद्राला लागून जी पौर्णिमा असते त्या वेळेमध्ये करत असतो. तसं बघितलं तर बघा, आपण सत्यनारायण हे कधीही करू शकतो. आपण सत्यनारायण हे कधीही करतो. त्याचप्रमाणे खास करून पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण हे केलं जातं. तुम्हाला जर का शुक्रवारी सत्यनारायण करणं शक्य नसेल किंवा जमलं नाही तर तुम्ही 24 तारखेच्या पौर्णिमेला देखील हे सत्यनारायण करू शकतात. कारण या दिवशी ही पौर्णिमा 6 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला शुक्रवारी सत्यनारायण करायला जमलं नाही तर तुम्ही 24 तारखेला शनिवारी हे सत्यनारायण करू शकतात. परंतु शक्य झाल्यास तुम्ही 23 तारखेला प्रदोष काळामध्ये हे सत्यनारायण करायचं आहे. आता बघा, ही पौर्णिमा तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे. पंचोपचारे पूजा यांची करायची आहे. आपल्याला या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. तसं बघितलं तर आपण दररोज तुळशी मातेला पाणी घालून, हळदी कुंकू लावून, अगरबत्ती लावून नमस्कार करायला पाहिजे. बघा, यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास राहतो. तसं बघितलं तर आपण दररोज तुळशी मातेची पूजाही करत असतो. पण काही ठिकाणी काहींना दररोज पूजा करणं शक्य नसेल तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून न चुकता माता तुळशीची पूजा करायची आहे. सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशी मातेला लावायचा आहे. या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर माता तुळशीची देखील आपल्याला पूजा ही करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी चंद्र दर्शनाला महत्त्व आहे. या दिवशी ही पौर्णिमा चंद्राला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे. आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, चंद्राला नमस्कार करायचा आहे. यानंतर बघा, या दिवशी दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही तुळशीपाशी दीपदान करू शकतात. तुम्ही घरात देवघरासमोर दीपदान करू शकतात. तुम्ही दरवाजामध्ये दिवे लावून तिथे दीपदान करू शकतात. तुम्ही तुमच्या पितरांसाठी दिवा लावून तुम्ही पितृदीपदान करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास एखाद्या देवीच्या मंदिरात, देवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दीपदान देखील या दिवशी करू शकतात. कारण या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं. माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी भगवान विष्णू देवाची उपासना करायची आहे. तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकतात. भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात. या दिवशी आपले धनाचे देवता कुबेर देव
यांची तुम्ही पूजा करू शकतात, यांच्या मंत्राचा जप करू शकतात. अगदी साधा सोपा मंत्र ओम कुबेराय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकतात. त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण तुम्ही करू शकतात. या दिवशी श्री सुक्ताचं पठण करा, लक्ष्मी अष्टक म्हणा आणि या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. बघा, आपल्याला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. बघा, अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा आपण न चुकता दर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. आपल्या घरात पैशाची आपल्याला कधीच कमतरता भासत नाही. यासाठी आपल्या घरात असलेल्या श्रीयंत्रावर आपण आवर्जून कुंकुमार्चन सेवाही करायची आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला या पौर्णिमेचा उपवास हा उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी करायचा आहे. आणि तुम्हाला सत्यनारायण पूजा ही 23 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी करायची आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसल्यास आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून या पाण्याने आवर्जून आंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचा आहे. यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. कारण हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला ही आकर्षित करत असते. आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी हळदीचं लेपन आवर्जून करा. छोटीशी का होईना आपल्या दरवाजामध्ये रांगोळी काढा. त्याचप्रमाणे दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.